बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आपण पाहतोय सिंग पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध एकच मिनिट दुर्गादेवी बॉईज. महेशजी पांडव साहेब या आपला सन्मान केला जातोय गणराज टीमचे ॲज अ ओनर म्हणून. खूप चांगली कामगिरी आपल्या टीमने देखील केली आहे. मी अमितजी लोटलीकर साहेबांना विनंती असेल साहेब आपण या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. गणराज टीमने क्वालिटी क्रिकेट खेळलं आणि त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पांडव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद चंदू सर. मॅच ऑन. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला अमरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार देसाई. अयुब पहिला बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. हा खेळाडू चर्चेचा विषय बनलाय. पंचांकडे लाऊड अपील जरूर केली आहे. यस थर्ड अंपायरची मदत आता पंचांनी मागितली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न ओंकार देवीदास देसाई करत असताना आता मात्र विकेट येईल का पाहावं लागेल. ही मोठी मॅच रंगते. चौथी क्वार्टर फायनल. आणखीन एक संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. इस्लाम जिमखाना मरीन लाईन्स. आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम माननीय श्री अमितजी लोटलीकर यांच्या साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2025 सीझन 1. सगळेच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आज या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळते. स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. सगळ्यांना चातुरता आहे. स्पर्धा कोण जिंकणार, आणखीन कोणता संघ असणार जो स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. केतन वामन म्हात्रेला आपण पाहिलं अगदी अपयशी ठरला मागील मॅच मध्ये. हे दुःख सगळ्याच प्रेक्षकांना झालं असेल. केतन आम्हाला हवा होता सेमी फायनल मध्ये, मला त्याची बॅटिंग पाहायची होती. हे दुःख मात्र सगळ्यांना झालंय आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आता निर्णय येणं अजूनही बाकी आहे. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्टेट अंपायर्स रवी परब, त्यांच्या समवेत विजय जिकेनी, त्याचप्रमाणे सर सुबोध गडसे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सर राजेशजी तळाशीकर असे 4 मॅच ऑफिशियल्स. आणि विशेष बाब म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये डान्सिंग अंपायर गोट्या डान्सर देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आता नॉट आउट आलाय पंचांचा निर्णय. आयुब शेखला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. कासर वडवलीचा हा खेळाडू ठाणेचा खेळाडू आहे आणि तो आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळालाय. प्रचंड वेगात बॉल हाताळला. आजचा संपूर्ण दिवस अगदी पहिल्या मॅच पासून त्याने फलंदाजी केली आहे. हा आयुब आता गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अमरेश, हा तेवढाच ताकदवर फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून देखील धावा येतील या मॅच मध्ये आणि ते करणं गरजेचं आहे. अगदी महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. विद्युत प्रकाश झोताला. आता मात्र सुरुवात. मान्यवरांचं देखील व्यासपीठावर आगमन. या स्पर्धेचे संयोजक, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा माननीय श्री अमित दादा लोटलीकर साहेबांचं शुभ आगमन. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. समोर फटका खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. आणि त्याचप्रमाणे श्री आकाजी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख 217, श्री ललितजी माधव साहेब शाखा प्रमुख 218, श्री जितेंद्रजी बोहीर साहेब शाखा प्रमुख 223, श्री विनयजी बोजने शाखा समन्वयक 205, श्री प्रथमेशजी वायरकर युवासेना कुलाबा विधानसभा समन्वयक, समस्त विधानसभा विभाग संघटक समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक. आणि त्याचप्रमाणे विशेष सहकारी या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलाय गणराज 11 खेतवाडी आणि त्याचप्रमाणे बापदेव क्रिकेट क्लब कोईवाडी यांचं देखील विशेष आभारी असणार आहे. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने आयुब. ओ प्रचंड वेग. आणखीन एक चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत या गोलंदाजाने. हा आयुब ठरतोय हिरो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याने बॅटिंग केली, बॉलिंग केली, झेल त्याने पकडले आणि आपल्या संघाला घेऊन क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय हा आयुब शेख. सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. अंतिम दिवसामध्ये अंतिम टप्पा आपण गाठला या स्पर्धेचा. आणि ही मॅच कोण जिंकणार, सेमीफायनल मध्ये आणखीन कोणता संघ असेल तो दाखल होईल. ओ यावेळेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. हँड अँड सम बॉल जाईल का? बरोबर गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट. फलंदाज आउट.
लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले. चौथ्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. विकेट आली आहे. फलंदाज अमरीश आता माघारी परतलेत. अमरीश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अक्षय बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील. मोठी विकेट आली आहे. आता अक्षयला बॅटिंग करावी लागेल. समोर जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन आणि हे पहा दृश्य प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ओपन बस आज प्रवास करत असताना प्रेक्षक आनंद घेत आहेत. या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. हे दर्दी प्रेक्षक आज अगदी ओपन बस मधून देखील या क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा आपली आहे. ओमकार देवीदास देसाई आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय बॅटिंग साठी येत असताना 4 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. एकही धाव खर्च केली नाहीये. मोठी विकेट त्याने पटकावली. आयुब शेखला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. 4 ओव्हरची मॅच ऑन. ओ यावेळेला बॅटची कडा. यस बॅटची कडा. फलंदाजाला शिकवलाय धडा आणि फलंदाज आउट. डीजे मोठी विकेट आली आहे. आयुब शेखने आणखीन एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची वर्णी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज हिरो ठरलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा खेळाडू. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना झालेत आणि हे सर्व मुंबईकर आज रविवार आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आज आनंद घेत आहेत. अगदी समुद्र किनाऱ्यावर उभं राहून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी दर्दी प्रेक्षक. हा क्रिकेट वार सगळ्याच क्रिकेट रसिकांसाठी. हो यावेळेला शफल झालेत. फटका खेळलाय. गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार राजच्या बॅट मधून. यंग दुर्गादेवी बॉयज आयुब शेख आयकॉन खेळाडू. समोर जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये ओमकार देसाई यांनी हे पहा संयोजक. या स्पर्धेमध्ये माननीय श्री अमितदादा लोटलीकर खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. एक मोठं प्लॅटफॉर्म या सगळ्याच खेळाडूंसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. प्रत्येकाचं स्वप्न असतं अशा मोठ्या मैदानामध्ये खेळणं. ते स्वप्न आज मात्र पूर्ण करून दाखवले माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांनी. मनामध्ये त्यांनी देखील विचार केला कारण प्रत्येक खेळाडूला संधी दिली. एक आगळा वेगळा प्लॅटफॉर्म आपण पाहतोय या सर्वच खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले. म्हणजेच ऑल इंडिया आयकॉन 16 ऑल इंडिया आयकॉन आणि त्याचप्रमाणे अंडर 19चा फॉर्मॅट देखील आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अशा पद्धतीने ही तुमची आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा रंगते. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 दुर्वेश पटेल. हे दर्दी प्रेक्षक हे टीम सपोर्टर्स आपण पाहतोय. सिंग पॅकर्सचा हा संघ. ओंकार देसाई अगदी बॉल जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकलून देतात. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या आहे त्याच्याकडून चूक झाली आहे. फंबल झाले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. आयुब नाराज आहे त्या फिल्डरवर कारण चूक झाली आहे त्याच्याकडून. अशा चुका महागात पडू शकतात. त्याला देखील ठाऊक आहे किती मॅच इम्पॉर्टंट आहे आपल्या संघासाठी. आता धावा झाल्या धाव फलकावरती 6 आणि 2 गडी माघारी पुरतलेत. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुर्वेश पटेल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. हा गोलंदाज बॅटिंग करत असताना सिंग पॅकर संघ 4-4 षटकांचा सामना. क्वार्टर फायनलची मॅच. चौथी क्वार्टर फायनल मैदानामध्ये रंगत असताना दिवस रात्र भव्य दिव्यवरम क्रिकेट स्पर्धा. शफल झालेत. फटका खेळलाय. उंची जास्त आहे. लांबी देखील जास्त. बॉल फरार 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 फरार. आलाय षटकार. डीजे ऑन.
अफलातून काय फटका खेळलाय पहा. ओंकार देवीदास देसाई बरोबर बॉलला पिक केला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा सिक्सरचा बॉल. त्याच्या एका बाजूला HPL, त्याच्या एका बाजूला सिक्सर सुप्रीमो हा लोगो अक्षरशः झळकतोय आणि षटकार आलाय. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मॅच रंगतेय, चांगली मॅच रंगेल. दोन्ही ताकदवर संघ आहेत. टेनिस क्रिकेटचा ब्रँड मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटमधून धावा येतात त्याच्या. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टीम सिंग पॅकर यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. डक्कल हलक्या हाताने फ्लिक केलंय. मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळाले ओमकार. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. 5 चेंडूला सन्मान दिलाय कारण या आधीच्या बॉलवर षटकार आला होता. थोडं थांबून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतील ओमकार देवीदास देसाई. आता धावा झाल्या धाव फलकावरती 13. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ही मॅच चांगली रंगणार आहे. हे भव्य दिव्य आयोजन, सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान आणि ही विद्युत रोषणाई, सगळ्यांचंच लक्ष, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर. कोणते 16 आयकॉन खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. कोणते 4 आयकॉन खेळाडू सेमी फायनल मध्ये दाखल होतील. पुढचा बॉल राज, चांगला बॉल राजला हाताळला. याच राजने मागील षटकातील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला होता. तो राज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 9 धावा दुर्वेशने खर्च केलेत. आज बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ओंकार आणि त्याच्या समवेत राज. यावेळेला पुल होईल सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. विनंती असेल गेटच्या समोर आणि आमच्या बॅक साईडला ज्या 2 व्हीलर बाईक पार्क केल्यात त्या वाहनधारकांना विनंती असेल प्लीज त्या ठिकाणी थोडं सहकार्य करा. यावेळेला चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. हा डॉट बॉल येईल आणि आता मात्र 19 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतले. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. पहिली सेमी फायनल या स्पर्धेची. HPL 2025 सीझन 1 ची पहिली सेमी फायनल रंगीन. रियांश स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम मायरा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आणि हे पहा दर्दी प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. जिथे जातील तिथे फक्त प्रेक्षक दिसत आहेत. आज काय येऊ दे, आम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे. आमच्या आवडते खेळाडू आज मात्र मैदानामध्ये आले आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 12 चेंडू पहिल्या डावामधील बाकी आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3, बॉलर नेम आपण या ठिकाणी राहुल वैष्णव सरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. मी अमित लोटलीकर साहेबांना विनंती असणार आहे, आपण संघ मालक खूप चांगला खेळ याही संघाने दाखवला आणि त्याबद्दल एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यतत्पर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची स्वाक्षरी असणारं हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे संघ मालक राहुलजी वैष्णव यांना. आणि रियांश 11 बापदेवचे संघ मालक आपण देखील प्रशांतजी किर्दत साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलाही एक विशेष सन्मान केला जातोय. या प्रशांत भाऊ या, आपलाही सन्मान केला जातोय. एक आगळं वेगळं सन्मान पत्र या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे, जी कायमस्वरूपी आठवण राहील सगळ्याच संघ मालकांना.
म्हणजे या स्पर्धेतली छोट्यातली छोटी गोष्ट विचारपूर्वकच केली गेलेली आहे. एवढं दर्जेदार आयोजन. आणि इकडे मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. ओमकार देसाई ब्रँडेड फटका. साठी अभिषेक सर दोन्ही टीमला कॉल द्या. यस, मायरा 11 आणि रिया स्मॅशर्स दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. टॉस साठी आपण यायचं आहे. पंचवीस 25 षटकार आलाय ओमकार देसाई यांच्या बॅट मधून. मोठा फटका स्ट्रोक खेळलाय. आता संघाला गरज असताना मात्र संघासाठी धावून येत आहेत. तारणहार आपल्या संघासाठी बनत असताना पाहायला मिळतील. ओमकार देसाई 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी माघारी परतलेत. रोहित आगरे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यष्ट्यांच्या मागे आयुब शेख यष्टीरक्षक व्यूहरचना आखत असताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक आयुब शेख ओमकारच्या विरुद्ध. ओ यावेळेला चांगला बॉल. बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय. बॉल जाईल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतोय. तोच प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला पुल करायचा होता फटका. थोडेसे शफल देखील झाले होते पण फटका मात्र फसला. बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. 25 2 गडी माघारी परतलेत. आता पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. तर गोलंदाजाने या मॅच मध्ये विकेट पटकावला तर मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला दिला जाईल. 26 धावा धाव फलकावरती झाल्या. डावखुरा फलंदाज राज 4 बॉल मध्ये 10 धावांवर तो फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय ओमकार देसाई. 6 बॉल मध्ये 16 धावांवर तो फलंदाजी करतोय. यावेळेला चांगला बॉल. प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. बॉल जाईल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आलाय. चांगला बॉल रोहित आगरे यांनी हाताळला. आता मात्र हा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा बॉल निर्धाव. तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि चौथा बॉल पुन्हा एकदा निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 बॉल्स टू गो. ओव्हर नंबर 3. 26 ऑन बोर्ड. हो यावेळेला पिक केलाय. उडवलाय. बॉल जाईल ढगात नभात आकाशात सीमारेषा पार. षटकार. डीजे कॉल देईन तेव्हा मात्र डीजे चालू करा विनंती असेल. हा षटकार आलाय. फलंदाज राज यांच्या बॅट मधून. 6 बॉलवर 16 धावांवर फलंदाजी करतायत राज. चांगली कामगिरी राहिली आहे आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही फलंदाज 6 बॉल मध्ये 16 धावांवरच फलंदाजी करतायत. आणि 32 धावांची पार्टनरशिप याच 2 फलंदाजांनी बिल्ड देखील केली आहे. कारण पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिले तर आयुब शेखने विकेट पटकावले होत्या 2. आता रोहित आगरे 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने 13 धावा खर्च केल्यात. राज पुढचा बॉल. हो यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय. आता नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉल वरती आपण पाहिलं तर आता 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 34. आता फ्री हिट ऑन आहे. बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक. ओमकार देसाई स्ट्रायकिंग एंडला फ्री हिट ऑन. फ्रीचा बॉल पिक केलाय. उडवलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. डीजे
धन्यवाद. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. काय बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी. डाव सांभाळलाय, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 मोठ्या विकेट्स आयुब शेखने पटकावल्यानंतर मात्र ओमकार देसाई आणि राज काय बॅटिंग केली. अफलातून कामगिरी. दोन्ही फलंदाजांनी डाव सांभाळले आपल्या संघासाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. जय जाधव आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. माझ्या समवेत आपण पाहतोय रवींद्रजी पाटील गुणलेखक म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रियान स्मॅशर्स आणि मायरा 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉससाठी आपण व्यासपीठावर या. टीम रियान स्मॅशर्स आणि मायरा 11 विनंती असेल दोन्ही कर्णधारांना आपण टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये या मॅचचा टॉस केला जाईल. जयचा पहिला बॉल सोडून दिलाय. पंच वाईड बॉल घोषित करतील. अतिरिक्त धाव. भूषण आणि छोटू दोन्ही कर्णधार आपण यायचंय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे खेळाडू कक्ष, सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार हिरवं असं मैदान आणि अगदी समुद्र किनाऱ्या लगतच हे मैदान आपण पाहतोय. अरबी समुद्र बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आपण पाहिलं तर मरीन लाईन स्टेशन आणि त्याच्या नजदीकच असणारं हे मैदान आपण पाहतोय. इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स. हा क्रिकेटचा महासंग्राम. या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 205 चे शाखा समन्वयक विनय भोजने साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात भोजने साहेबांना देऊयात वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भोजने साहेब आमच्या बरोबरीने आहेत आणि भोजने साहेब जे आपण सध्या ज्यांना ऑन स्क्रीन पाहतायत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस, विनयजी भोजने साहेबांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चला आयुब, विनंती असेल थोडं सहकार्य करा, कारण पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. आपण याची नोंद घ्या. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 41 धावा धाव फलकावरती झाल्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जयला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. या संघाचा कर्णधार आहे कॅप्टन जय जाधव. गोलंदाजीसाठी येत असताना कर्णधार कॅप्टन आहे या संघाचा. तारणहार बनेल का आपल्या संघासाठी पाहायचं आहे. 41 धावा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चांगला बॉल पिक केलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. चांगला प्रयत्न केलाय. बॉल अडवलाय त्या ठिकाणी जरूर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 42. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अंतिम दिवस, अंतिम रजनी, अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतो. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल 4 मैदानाच्या आतमध्ये रंगते. सेमीफायनल मध्ये 3 संघ आतापर्यंत दाखल झाले आहेत. रियान स्मॅशर्स, मायरा 11 आणि त्याचप्रमाणे समर 11. आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल चालू असलेल्या सामन्यामधून. ओमकार देसाई सफल झाले आहेत. लेटकट खेळले, ढकलल्या बॉलला 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली जाईल का पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र एकच धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 43. रियान स्मॅशर्स आणि मायरा 11 दोन्ही कर्णधार आपण या. भूषण आणि छोटू आपण यायचंय. यावेळेला पिक केलाय. बॉल निघून जाईल. शोधून आणावा लागेल. इतक्या लांब मारलाय राजने. आलाय सिक्सर. डीजे ऑन.
टॉस साठी या भूषण रियान स्मॅशर्स कर्णधार विनंती असेल टॉस साठी यायचंय प्लीज वेळेचं बंधन आहे आपण याची नोंद घ्या टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या काय फटका खेळलाय राजने राज केलंय या मॅचवर 9 बॉल मध्ये 24 धावांवर तो फलंदाजी करतोय आणि 8 बॉल मध्ये 23 धावांवर ओमकार देसाई फलंदाजी करतायत 49 धावा धावफलकावरती झाल्या आहेत 2 गडी माघारी परतलेत शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता फटका फसलाय आता धावबाच्या स्वरूपात मात्र आपण पाहिलं तर आता विकेट येईल ती म्हणजे फलंदाज राज यांची आणि राज आता माघारी परतलेत विकेट नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना रोहित हा चांगला फलंदाज आहे रोहित चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळाडूने देखील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत 49 धावा धावफलकावरती आहे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओमकार देसाई यांना आणि गोलंदाजीसाठी जय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी हा गोलंदाज कर्णधार या संघाचा शेवटचे 2 चेंडू आणखीन किती धावा येतील या 2 चेंडूंमध्ये पाहायचंय हो यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय गॅप शोधून काढलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून देखील गेलाय सीमारेषा पलीकडे चौकार ओमकार देसाई आज मात्र रंग उधळायला सुरुवात केली ओमकार देसाई यांनी 53 धावा धावफलकावरती झाल्यात काय फटके खेळलेत अफलातून स्ट्रोक अगदी हेलिकॉप्टर ज्याप्रमाणे चंदू सरांनी उल्लेख केला ओमकार देसाई यांनी हेलिकॉप्टर हे वेगळेच समीकरण निर्माण झाले ते देखील आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये 53 धावा धावफलकावरती शेवटचा 1 चेंडू शिल्लक चंदू सर आणि ओमकार देसाई एकाच संघामधून देखील खेळताना पाहायला मिळालेत ही विशेष बाब यावेळेला पूल केलाय काय शॉट पहा बघत रहा टाळ्या वाजवत रहा काय शॉट खेळलाय पहा अगदी ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजाने बॉल हाताळला खूपच सफल झाले अगदी आकुटप्प्याचा बॉल त्याला पूल केला आणि बॉलला पाठवून देखील दिलं सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवर षटकार देखील आलाय 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 59 धावा धावफलकावरती झाले 24 बॉल मध्ये आता 60 धावांची गरज असणार आहे पुढील मॅचचा टॉस केला जातोय येस ओव्हर टू यू चंदू सर नमस्कार सेमी फायनलची मॅच आणि सेमी फायनलचा टॉस केला जातोय कदाचित हे स्वप्न तुम्ही 15 दिवस पाहत असाल कधी एकदा सेमी फायनलला जातोय आणि अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दोन्ही टीम पोहोचलेल्या आहेत सर संदीप भाऊ काशीद यांची मायरा 11 आणि दुसऱ्या बाजूला रियान स्मॅशर मयुरेश जोशी यांच्या मालकीचा संघ आहे एका बाजूला भूषण एका बाजूला जर पाहिलं तर रमेश हे दोन्ही जबरदस्त खेळाडू आहे आणि अमितजी लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय टॉस आणि टॉस जिंकला गेलेला आहे भूषण टॉस जिंकलाय भूषणची एक गोष्ट मला आवडली तिन्ही मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं माहितीये आमच्या समोरची टीम चांगली आहे समोरचे प्लेयर चांगले आहेत समोरच्याला गाफील ठेवतो आणि त्याच्यानंतर जिंकतो कदाचित ही प्लॅनिंग आहे की काय आता काय म्हणाल प्लॅनिंग असं काही केलं नाहीये कारण का सगळ्यांमध्येच क्वालिटी आहे तर छोटू भाई खूप सपोर्टिव्ह आहे कधी प्रॅक्टिसला वगैरे खूप हेल्प करतात त्याच्यामुळे काय मोठ्या भावासारखंच आहे असं काय जास्त बोलण्यासारखं नाही आहे तर ठीक आहे प्रयत्न करू सेमीफायनल आहे आता जिंकण्याचाच प्रयत्न करू दोन्ही टीमला निर्णय आम्ही फिल्डिंगच घेऊ कारण आम्ही फिल्डिंगच्या जेव्हावर सगळ्या मॅच जिंकलो त्याच्यामुळे छोटू सेमी बघता बघता सेमी गाठली आहे कसं वाटतंय हा आता बॅटिंग करायची किती धावा बनवणार आणि टीम सेमी फायनल मध्ये आले कसं वाटतंय मजा येते खेळायला आणि टुर्नामेंट खूपच छान आहेत खूप मजा येतात आणि समोरची टीम चांगलीच आहेत आमचे गुरु आहे त्याच्यात नाण्या अशोक सोलंकी
त्यांच्या अगेन्स्ट खेळायला खूप मजा येईल. क्या बात आहे. गुरु शिष्याची मॅच आहे आणि या मॅच मध्ये देखील मजा येणार आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिकाओ, सेमीफायनलच्या मॅचची प्रतीक्षा आपण करतोय जरूर, परंतु या मॅचचा दुसरा डाव बाकी आहे आणि त्यामुळे या मॅच मध्ये देखील बरीचशी मजा आहे. अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतील हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचा सामना एक महत्वाचा बाकी आहे. पाहत राहा प्रो लिंक. धन्यवाद. चला, 2 बॅटर या मैदानामध्ये. मॅच रंगेल. 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. चौथी क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. 2 फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल यंग दुर्गादेवी बॉईज, दोन्ही फलंदाजांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये या. वेळेचं देखील बंधन आहे आणि विनंती असेल सिंग पॅकर आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यायचे. 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज. कोणता संघ जिंकणार सामना, कोणता संघ सेमी फायनल गाठणार या स्पर्धेची, येणारे 24 चेंडू तुम्हा सगळ्यांना ते कळवतील. 24 बॉल मध्ये 60 धावा, 24 बॉल 60 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. ग्राउंड्समॅन, विनंती असेल हा सामना संपल्यानंतर प्लीज आपण क्रीज आखून घ्या. ग्राउंडची काळजी घेणारे, खेळपट्टीची काळजी घेणारे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही टीमचे कॅप्टन रमेश सिंग आणि त्याचबरोबरीने भूषण 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 आणि छोटू लक्ष द्या. मॅच 5 ओव्हरची असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अमित साहेबांचा निर्णय, यानंतरच्या मॅचेस 5 ओव्हरच्या होतील. धन्यवाद चंदू सर. ज्याप्रमाणे अमित दादांनी सांगितलं की हा सामना देखील 5 षटकांचा खेळला जाईल. आता जातोय मॅचच्या दिशेने. 24 बॉल मध्ये आता करायचे 60 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय श्रीलेश आमरे म्हणजेच डोंगरीचा बंड्या. स्ट्रायकिंग एंडला आयुब, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे ओमकार. मॅच ऑन. श्रीलेश, डोंगरीचा बंड्या. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला आयुब. स्लोअर 1 बॉल हाताळायचा होता. बॉल जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलंय या स्पर्धेचं. संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हेच तर संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर आहे, कारण अखिल भारतीय स्तरावरील 16 आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळालेत. श्रीलेश, ओ यावेळेला काय बॉल हाताळलाय. प्रचंड बॉल आपण पाहिलं तर थोडासा वेगात देखील पाहायला मिळाला. थोडासा कट देखील झाला त्या ठिकाणी. बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. श्रीलेशने हाताळलेला ते चेंडू. अगदी मैदानामध्ये जागा देखील नाहीये. जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक बसतायत, आनंद घेतात मॅचचा. यावेळेला थोडासा कट झाला. थोडासा बाहेर निघाला पडल्यानंतर. थोडेसे नाराज आहेत स्वतःवर आयुब शेख. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. रोहित बॉल पर्यंत पोहोचलाय. त्याने बॉलला अडवले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. आता 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 3. यावेळेला ऑन साइडला फटका खेळायचा होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल त्यांनी अडवलाय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. चार धावा धावफलकावरती. 4 ऑन बोर्ड. तब्बल जर आपण पाहिलं तर
60 धावांचा पाठलाग करतोय संघ. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. टार्गेट सेट केलं 59 धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बनवल्या. 60 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी. आता दोन फलंदाज आपण पाहतोय. ओपनर पेअर आयुब शेख आणि त्याच्या समवेत ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. पुढचा बॉल ढकलल्या हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केले. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 5 या आकड्यावर. दोन बोर्ड 5 धावा धाव फलकावरती झाल्यात. चांगलं षटक आतापर्यंत राहिले ते म्हणजे बंड्याचं म्हणजे श्रीलेशचं. यावेळेला फटका खेळलाय समोर. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? यस, गेलाय बॉल. 6 आलाय. बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. अगदी सोपा झेल. ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या पद्धतीने झेल पकड राहता त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर रोहितने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज ओमकार आउट.
11 धावा धावफलकावरती झाल्या. जय जाधव या संघाचा कर्णधार, विकी आहे समोर. हो, फटका खेळलाय, हवेमध्ये आहे, बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. आणखीन एक झेल. आता मात्र आपण पाहिलं तर आता नो बॉल पंचांनी घोषित केलाय. जल्लोष सुरू झालाय, आरडाओरडा, धिंगाणा, शिट्यांची बरसात, टाळ्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. कडकडाट होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी आनंद घेत आहेत सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना. नो बॉल पंचांनी घोषित करतायत. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये सर विजय केनी आपण पाहतोय, मॅन फ्रॉम ट्रॉम्बे कोईवाडा. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत लेग अंपरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अवी परब असे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आता उघडा डोळे, बघा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट ऑन. फ्री हिटच्या बॉलवर किती धावा येतील पाहायचंय. आयुब स्ट्रायकिंग एंडला, फ्री हिट ऑन आहे. मोठा फटका येईल, मोठा धमाका करेल आयुब. म्हटल्याप्रमाणे केलाय, लाजवाब. पहा, बघत रहा, बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. यालाय षटकार आयुबच्या बॅट मधून. डीजे ऑन. धमाका केलाय आयुब शेखने. धमाकेदार परफॉर्मन्स राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्र टिपली जातात प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. विपुलदादा पंडुलकर स्वतः या ठिकाणी उपस्थित. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता आलाय षटकार आयुबच्या बॅटमधून. धावा झाल्या धावफलकावरती 19. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 60 धावांचा पाठलाग संघ करतोय. होतील का पूर्ण पाहायचं आहे. यंग दुर्गादेवी बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सिंग पॅकर. 2 बलाढ्य संघ. अगदी सकाळीच आपण पाहिलं तर साखळी फेरीमध्ये 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये आले होते. आता मात्र आपण पाहतोय आता हा नॉकआउटचा सामना आहे. ज्यावेळेला चांगला बॉल, खोलात बॉल टाकला होता, ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 20-20 ऑन बोर्ड. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 20 झाल्यात म्हणजेच 40 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट. तुम्हा सगळ्यांना ज्या 7 अक्षरांनी वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. इस्लाम जिमखान्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली ही स्पर्धा. ओ यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. जय जाधवची खेळी संपुष्टात. विकेट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे दक्षिण मुंबईचे विभाग संघटक विजयजी वाडकर साहेब यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल अमितजी लोटलीकर साहेब या स्पर्धेचे संयोजक. आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आज मुंबई महाराष्ट्रभर चर्चेत आहे. ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय विजयजी वाडकर साहेबांचा. विभाग संघटक दक्षिण मुंबई विजयजी वाडकर साहेब यांचा विशेष सन्मान अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ओल्ड कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद चंदू सर. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. प्रवीण आले आहेत. फटका खेळलाय. मोठा फटका खेळायचा होता. बॉलच्या खाली फिल्डर. आणखीन एक झेल आणि आणखीन एक विकेट. फलंदाज प्रवीण आले आहेत आणि प्रवीण माघारी देखील परतलेत. विकेट. मॅच ऑफिशियल्स 2 मिनिटं मॅच थांबवा प्लीज, विनंती असेल.
2 मिनिटं मॅच थांबवा सर, विनंती असेल. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या मनात राहील, लक्षात राहील. शिवसेना युवसेना दक्षिण मुंबई पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 कुलाबा मलबार हिल मुंबादेवी या विभागातील खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा शेवटचा म्हणजेच अंतिम दिवस आणि स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विशेष सहकार्य ते म्हणजे श्री आकाजी चाबुकस्वार साहेब शाखा प्रमुख 217, श्री ललितजी माधव साहेब शाखा प्रमुख 218, श्री जितेंद्रजी बोहीर साहेब शाखा प्रमुख 223. त्याचप्रमाणे आज ज्यांचा वाढदिवस श्री विनयजी भोजने साहेब शाखा समन्वयक 205 आणि श्री प्रथमेश वाईरकर साहेब युवा सेना कुलाबा विधानसभा समन्वयक यांचं देखील आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभले. सर विचारतो, प्रथमेशजी आम्हाला कळवा, सामना चालू करायचा आहे का? आणि आपण पाहिलं तर विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये गणराज 11 खेतवाडी त्याचप्रमाणे बापदेव क्रिकेट क्लब कोईवाडी यांचा देखील लाभलाय. तब्बल 16 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेत. जे 3 संघ जर आपण पाहिलं तर रियान स्मॅशर्स, त्याचप्रमाणे मायरा 11 आणि तिसरा संघ होता मागील मॅच मध्ये तो म्हणजे टीम समर 11 कुलाबा. आणि चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेची सेमी फायनल गाठेल. यस, मॅच सुरू करा. विकी आलेत गोलंदाजीसाठी. वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. गणेश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकीने आपण पाहिलं तर कमबॅक करून दिले, कारण 3 मोठ्या विकेट याच षटकामध्ये आल्या आणि आता मॅच ऑन झाली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं, डावखुऱ्या फलंदाजाच्या विरुद्ध डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर कर्णधाराने केला आणि त्याने ते काम करून दिले आपल्या संघासाठी. विकी म्हणजे चेडा. यावेळेला फटका, स्ट्रोक खेळलाय. स्ट्रोक मध्ये ताकद आहे. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार. डीजे धन्यवाद, थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 25 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात. 12 मध्ये आता करायचे 35 धावा. लास्ट 12 बॉल 35 रन्स टू विन. आता विचार विनिमय केला जाईल या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण करत असलेला संघ कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. करंट रन रेट आपण पाहतोय 12.50 चा. रिक्वायर रन रेट 17.50. मॅच ऑन. चांगली मॅच रंगते मैदानामध्ये. रोहित आलेत. याच रोहितने चांगली कामगिरी केली सकाळच्या 17 पासून. तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. रोहित. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 60 धावांची गरज. 25 झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. आयुब शेख 7 बॉल मध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय. नवीन फलंदाज गणेश. याच गणेशने आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. रोहित नवीन गोलंदाज, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूची. लास्ट 12 बॉल्स टू गो. स्ट्रायकिंग एंडला आयुब. या खेळाडूवर सगळ्यांचंच लक्ष आहे. आयुब मॅच जिंकून देईल का आपल्या संघासाठी पाहायचंय. ओ पहिला बॉल बॅटची कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षक थोडेसे आपण पाहिलं तर नक्कीच प्रयत्न चांगला केला होता यष्टीरक्षकाने. बॉल थोडासा पुढे पडला. प्रयत्न चांगला केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा जरूर घेतली. बॉलने थोडासा पुढे पडला, पण चांगला प्रयत्न यष्टीरक्षकांनी केलाय. अंबरीश त्या ठिकाणी होते यष्टीरक्षक. आता मॅचचं समीकरण बदलेल. ओ यावेळेला दांडी गुल.
फलंदाज बाद यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. या खेळाडूला उचलून घेतलं जाईल. मोठी विकेट या खेळाडूने पटकावली आहे. आयुब शेख आउट. डीजे ऑन. धन्यवाद डीजे. मगाशीच उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. गोलंदाज ना मॅच ऑन करू शकतो कोणत्याही क्षणी आणि ते करून दाखवले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. त्रिफळाचीत ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा, उचलून घेतलं जाईल या खेळाडूला. आपल्या डोक्यावरती उचलून घेतलं जाईल, खांद्यावर उचलून घेतलं जाईल या खेळाडूला, कारण त्याने काम करून दिले आपल्या संघासाठी. बरोबर यष्ट्यांवरती देखील आपण पाहतोय HPL हा लोगो, म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग हा लोगो आपण पाहतोय. त्या यष्ट्यांवरती देखील प्रिंट केलाय. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आयोजन समितीचं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. अमन आलेत बॅटिंगसाठी. बॉलवर देखील HPL ला लोगो, स्टंपवर देखील HPL ला लोगो. जिथे जाईल तिथे HPL ला लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. अमन. नवीन फलंदाज रोहितने काम करून दिले आपल्या संघासाठी. आयुब शेखची मोठी विकेट त्याने पटकावली आहे. 25 धावा धावफलकावरती. 25 लॉस ऑफ 4 विकेट. आता नवीन फलंदाज अमन आले. चांगला फटका. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवले. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता एकने पुढे सरकेल. आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर. 26. मोठा फटका खेळायचा होता आयुबला. त्याचा फटका फसला आणि त्रिफळाची तो माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज आलाय अमन. समोर गणेश. याच गणेशने चौकार ठोकलाय या मॅच मध्ये. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धाव पूर्ण केली आहे. एक लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 27. 27. ग्राउंड्समॅन रेडी राहा विनंती असेल. हा सामना संपल्यानंतर मात्र क्रीज आखून घ्या. खेळपट्टीवर क्रीज आखून घ्यायचं विनंती असेल, कारण सेमीफायनलला सुरुवात होणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळायचा होता. फटका फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक स्वतः आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने मॅच ऑन करून दिले आपल्या संघासाठी तो विकी आता बॉल पर्यंत पोहोचलाय आणि त्याने बॉलला अडवलंय. एक धाव मिळेल. धावसंख्या आता एकने पुढे सरकली. जाऊन पोहोचले धावफलकावरती. 28. 28. काय गोलंदाजी केली विकीने या मॅच मध्ये. डावखुरा गोलंदाज चर्चेचा विषय राहील संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो आला आणि त्याने ते काम केलं. यावेळेला फटका सजवलाय. चांगला स्ट्रोक. बॉलच्या खाली फिल्डर बघत राहील. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. असे फटके ठोकावे लागतील या मॅच मध्ये. डीजे.
बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा 34. पुढचा बॉल फटका खेळलाय, उंची जास्त आहे, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. अरबी समुद्रात जाईल असं वाटतंय हा बॉल, एवढ्या लांब मारलाय डीजे. धन्यवाद. अजूनही मॅच ऑन आहे कारण षटकार आलाय. गणेशच्या बॅट मधून धावा झाल्या धाव फलकावरती आता 40, म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 20 धावांची गरज. सिंग पॅकर एका बाजूला आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर यंग दुर्गादेवी बॉईज. राजने राज केलं या मॅच वर, पण समोर जर आपण पाहिलं तर हाच गणेश उभा आहे. हा गणेश मॅच जिंकून देईल का आपल्या संघासाठी? 4 बॉल मध्ये 20 धावा कंपल्सरी चे स्पर्धेचा नियम. 4 बॉल मध्ये 20 धावा कराव्याच लागतील आणि तो करेल देखील, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल. आता बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय आणि हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा पलीकडे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. हा झेल सुटलाय, सुटलेला झेलचं रूपांतर सीमारेषा पलीकडे झालं. चौकार आलाय, 4 धावा वाढल्यात, धावा झाल्यात धाव फलकावरती टीमच्या आता 44. 44 ऑन बोर्ड. मॅच सोडायला तयार नाहीये गणेश. गणेश म्हणतोय मी आहे, तुम्ही थांबा, माझ्या बॅट मधून धावा येत आहेत. मॅच जिंकूनच जायची. चांगला प्रयत्न केला होता, प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण आता बदललंय. 3 बॉल आणि 16 धावांची गरज. गणेश इज ऑन फायर नाऊ. हो, यावेळेला चांगला बॉल खेळलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि आता मात्र एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. थोडासा फटका फसला. चांगला प्रयत्न, अगदी त्यांना असं वाटत होतं की रिव्हर्स फटका खेळावा. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज आहे. आता स्ट्राइक रोटेट झाली आहे. कृष्णा नवीन फलंदाज आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल मध्ये अजून 15 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 45 झाले धाव फलकावरती, 60 धावांची गरज. यावेळेला बसून फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि प्रयत्न चांगला केलाय. तोपर्यंत हा बॉल देखील आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आता आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 49. आता मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर अजून 11 धावांची गरज आहे. लास्ट 1 बॉल 11 रन्स टू विन. पक्कड मजबूत केली आहे टीम सिंग पॅकर या संघाने. जुगनू सिंग यांचा संघ आणि त्याचप्रमाणे भूषणजी, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. चांगली संघ बांधणी आणि ही मॅच जिंकली आहे आणि थेट या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय टीम सिंग पॅकर म्हणजे जुगनू अँड कंपनी. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्डलक टीम, यंग दुर्गादेवी बॉईज, आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. हार्डलक आयुब. ग्राउंड स्पॅन प्लीज क्रीज आखून घ्या. धन्यवाद. चला, दोन्ही टीम मैदानात दाखल व्हायचं आणि त्या अगोदर आपण काही सन्मान करणार आहोत. यंग दुर्गादेवी साहिल चव्हाण साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हरिभाऊ कासारे, आपण देखील मंचावर यायचंय. सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. टेनिस क्रिकेटचा ब्रँड ओमकार देसाई ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी वैयक्तिक या मॅच मध्ये बनवले 33 धावा आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ओमकार देसाई यांना. येस, ओव्हर टू यू चंदू सर. येस, ओमकार देसाई, आणि आपण लवकरात लवकर या आणि आपल्या दक्षिण मुंबईतील असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व त्यांचा एक विशेष सन्मान करत आहोत. हरिभाऊ कासारे, आपण या ठिकाणी यायचं आहे. अमित साहेब, आपल्या दक्षिण मुंबईतील खेळाडूंना बरीच वर्ष संधी देण्याचं काम ज्यांनी केलंय असे मुंबई महाराष्ट्रातील नामवंत व्यवस्थापक, मग अगदी मंदार 11 पासून शिवशक्ती पालेपर्यंत आणि 4 स्ट्रायकर पर्यंत असं व्यवस्थापकाचं काम खूप वर्ष करतायत. मुंबईतील बऱ्याचशा खेळाडूंना माथेरान दाखवायचं काम सुद्धा केलंय असे हरी कासारे सर एक लेजेंडरी व्यवस्थापक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी विजय वाडकर सर
आणि सध्या 4 स्ट्रायकर या संघाचे व्यवस्थापन करतायत, त्यांचं देखील अभिनंदन. त्याचबरोबर या ठिकाणी ओमकार देसाई विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. साहिल चव्हाण साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. साहिल चव्हाण साहेब. ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. ओमकार देसाई येत आहेत या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. काय टीम संकटात असताना टीमला बाहेर काढलं संकटातून. मुंबईचा हा ब्रँड मागील 20 वर्ष टेनिस क्रिकेट जगतावर राज्य करतोय आणि आजही ओमकार देसाई यांनी आणखीन एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी कठीण परिस्थितीतून टीमला बाहेर काढलेला आहे. कुर्ला नेहरू नगर मुंबई SP11 दादर संघाचा एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी मात्र मुंबईचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात आखाती देशांमध्ये आणि युरोपापर्यंत नेलंय असे ओमकार देसाई, विजय वाडकर साहेब आणि अमितजी लोटलीकर साहेब या ठिकाणी ओमकार देसाई यांना आणखीन एक सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी जातोय. काय जबरदस्त खेळी केली ओमकार देसाई यांनी. त्यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की स्पर्धा बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, परंतु इकडे येण्याचं कारण मुंबई ही आपली जीव आहे. दुपारच्या सत्रातच त्यांनी सांगितलं ओमकार पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. काय म्हणाल तुमच्या या खेळीविषयी, ओव्हरऑल टीमच्या परफॉर्मन्स विषयी आणि आता सेमीफायनल? सगळे चांगले खेळलेत आणि मला नाईट मॅच हवी होती, नाईट मॅच भेटली आणि नाईट आणि माझं खूप जवळचं नातं आहे. तर या आयोजनात तर नक्कीच सगळेच अगदी तुम्ही देखील कळवलं खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता सेमीची मॅच आहे, प्रयत्न करू जिंकायचा. तर आणखीन एक जबरदस्त दिवस जो ओमकार देसाई गाजवताना पाहायला मिळालेत. खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊयात यानंतरच्या मॅचच्या दिशेने. हा, या साहिल चव्हाण साहेब आपण या ठिकाणी यायचंय. मुंबईचा सम्राट आपण देखील यायचंय. या आपण साहिल यांचा सन्मान करतोय. संघ मालकाला, संघाला या ठिकाणी आपण विशेष पुरस्कार देत आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची स्वाक्षरी असणारं सन्मानपत्र आपण या ठिकाणी देत आहोत. आणि त्याचबरोबरीने विद्यान राऊत, मुंबईचा सम्राट, मुंबईचा सम्राट विद्यान राऊत यांचा सन्मान केला जातोय. अमित लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र आहे. आपण या स्पर्धेत सहभागी झालात. पहिलंच पर्व सुपर डुपर हिट झालंय आणि माझ्या मते पुढल्या पर्वात जे यावर्षी खेळले त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि आत्ताच चर्चा झाली आहे की पुढल्या वर्षी काय असेल या स्पर्धेमध्ये. एवढी जबरदस्त स्पर्धा यावर्षी झाली आहे. चला, दोन्ही टीम मॅच सुरू करायची आहे.